जैन मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपली पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया ही 1 नोव्हेंबरपासून चालू होणार आहे. पण यामध्ये एक संभ्रम निर्माण होत आहे की आपली पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून चालू होत आहे. पण याची जाहिरात कधी येईल? तर जाहिरात कधी येईल? आता जाहिरात तर काय, आजची तारीख आहे 27, 28, 29, 30 असे 4च दिवस बाकी आहेत. म्हणजे आज संध्याकाळी पण येऊ शकते. या 3-4 दिवसामध्ये कधी पण जाहिरात येऊ शकते. त्यामुळे कुठं पण असं अफवांवर लक्ष न देता आपण आपल्या अभ्यासाची गती वाढवायला पाहिजे, ग्राउंडची गती वाढवायला पाहिजे, जेणेकरून आपला रिझल्ट या परीक्षेमध्ये दिसायला पाहिजे. जे की आपण इतके वर्ष झाले, इतके महिने झाले आपण मेहनत घेत आहे की भरती कधी निघेल. तर भरती डिक्लेअर झालेली आहे, यामध्ये काहीही शंका नाही आहे. 1 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया ही चालूच होणार आहे, 100% चालूच होणार आहे, 199%. तरी आता जेमतेम सगळ्या जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांनी, कुठं आयुक्त असेल तर आयुक्तांनी तिथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा बैठकी घेतलेल्या आहेत की आपल्या पोलीस भरतीमध्ये पोलीस भरतीची पूर्वतयारी कशी करायची, काय करायची, सर्व काही याबद्दल आढावा बैठक घेतलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये स्पष्टपणे दाखवलं आहे की संकेतस्थळावर आपल्या जिल्ह्याचे कॅटेगरी वाईज जागा सर्व काही डिक्लेअर करावे, असं सर्व काही विथ प्रूफ आपल्याकडे सर्व काही आहेत. आपण हे लेख बघतच आले आहेत. आणि पुण्याचा पण एक लेख आला होता की ग्राउंड म्हणजे एक्स्ट्रा ग्राउंड करण्याबाबत, म्हणजे एक्स्ट्रा ग्राउंड उपलब्ध करण्याबाबत मैदानी चाचणीसाठी. तर असे काही सर्व काही आपल्याकडे 3-4 विथ प्रूफ आपण दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्णचा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि समोर आता जाहिरात आल्यानंतर जिल्हा निवड कशी करायची, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणता जिल्हा सर्वात बेस्ट राहील याची अचूक माहिती मी देणार आहे. कारण की या 2023 आणि 2024 ह्या ज्या 2 भरत्या झाल्यात ना, तर या मेगा भरतीमध्ये, हे पण मेगा भरतीच आहे जेमते 15,600 जागांची. पण या भरतीमध्ये या ज्या 2 मेगा भरत्या झाल्याने 17 आणि 18 हजाराच्या, तर या मेगा भरतीचा पूर्ण आढावा मी केलेला आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी कोणता जिल्हा फायदेशीर ठरलेला आहे, म्हणजे SC साठी कोणता जिल्हा फायदेशीर ठरलेला आहे, ST साठी कोणता जिल्हा फायदेशीर ठरलेला आहे. तर अशा सर्व काही बाबींचा मी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि माझ्याकडे त्या सर्वच्या सर्व प्रिंट पण उपलब्ध आहेत काढून. आणि यावेळेस पण आपण सर्व कॅटेगरीचा, म्हणजे SC, ST, OBC, AWS या कॅटेगरीच्या मुलांनी कुठं फॉर्म अर्ज भरायला पाहिजे, कुठं म्हणजे आपण फायदेशीर ठरू शकतो. तर अशा सर्व काही प्रश्नांचं मी उत्तर देणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्वात आधी म्हणजे जाहिरात येऊ द्यावं लागेल, जे की आज संध्याकाळी किंवा उद्या. आता 2-3 दिवस बाकी आहेत या महिन्याचे आणि 1 नोव्हेंबरपासून तर आपली अर्ज प्रक्रिया चालूच होणार आहे. त्यामुळे पूर्ण समजा आता कोणी कुठं फॉर्म भरावा, म्हणजे कोणाचं ग्राउंड चांगलं असेल, कोणाचं वीक असेल, कोणाचा पेपर चांगला असेल, ग्राउंड बेस्ट असेल, कोणाचा पेपर वीक असेल, ग्राउंड बेस्ट असेल, अशा सर्व काही बाबींचा मी विचार करून कोणत्या कॅटेगरीने, कोणत्या मुलाने, कोणत्या मुलीने कुठं फॉर्म भरायचा, हे सर्व काही सविस्तर मी समोर सांगणार आहे. त्यामुळे आता समजा समोरचे जे व्हिडिओ येतील ते जे तुम्हाला जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाहिरातीची वाट न बघता आपल्या अभ्यासाला लागून जा. कारण की आपली अर्ज प्रक्रियाची डेट ही आलेली आहे 1 नोव्हेंबर 2025. त्यामुळे अर्ज प्रक्रिया ही चालूच होणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, पोलीस भरतीची प्रक्रिया ही जेमतेम 5 ते 6 महिने जॉईनिंग लेटर सुगडची आपली पोलीस भरतीची प्रक्रिया असते. त्यामुळे कोणत्या अफवांना बळी न पडता आपल्या अभ्यासावर, आपल्या ग्राउंडवर लक्ष केंद्रित करा. जय हिंद.